हम बने तुम बने, हम बने तुम बने. सुधा, हे सुधा, मी जरा पेन्शाकडे जाऊन लवकर या. आता येतो ना, नेहमीच्या वेळेत येतो. म्हणजे कसं लवकर येत आहेत? काय म्हणालीस? नाही काही नाही, या. चल येतो. आई ग पांडुरंगा रे. अगो बाई, वातीचा कापूस संपला होता. यांना सांगायला हवं का? आहो 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 आहो. आई बाई यांना एवढ्या हाका मारते पण वळून बघायला तयार नाही. गेल आहो आहो म्हणशील तर कसं ऐकणार ते? त्यापेक्षा नावानेच हाक मार ना. चुप. अगं गंमत नाही करत आहे खरंच. आई आणि काकू पण बाबा आणि काकाला नावानेच हाक मारतात. मग तू का हो बोलतेस अप्पांना? अगं बाळा, आमच्या वेळी तशी पद्धत नव्हती. अगं पण आता वेळ बदलली आहे ना. मार ना तू अप्पांना हाक त्यांच्या नावाने. नाही. बघ कसे येतात ते पण. नाही. चुप. अगं एकदा हाक मारून तरी बघ. बरं नारायण नको म्हणू, नारायणराव म्हण. नारायणराव काहीतरी काय. चल असं नाहीये. अगं एवढं कठीण नसतं नवऱ्याला हाक मारणं नावाने. अगं एकदा ट्राय तरी करून बघ. नाही नाही म्हटलं ना. नाही म्हणजे नाही. चुप. जा चल, हात पाय धुवून घे. मी तुझ्यासाठी दूध बिस्किट काढून ठेवते. चल पाय आतमध्ये. ही सांगते आपली. काय बाई आता कापूस कसा आणायला जावं का? नारायण मी नाही, आजी आजी. काय बाई पोरगी आहे. खरंच काय बाई माझं पिल्लू आहे ते आहे. खरंच एकदा यांना नावाने हाक मारून बघावं का? अरे आपल्याला जमेल का? ना आता खरंच आहे ना नारायण. नारायण नारायणराव. नारायण. नारायण काय चाललंय? नाही अगं काही नाही. म्हणजे असंच आपलं परमेश्वराचं नाव घ्यायचं ते. परमेश्वराचं? आई तुमच्या गालावरची खळी तर सांगते की तुम्ही तुमच्या पती परमेश्वराचं नाव घेता. कोणीतरी लाजलंय म्हणजे बरोबर आहे. नाही नाही भाभी, कुछ तो गड़बड़ है, कुछ तो गड़बड़ है भाभी. क्या गड़बड़ है, क्या गड़बड़ है? अगं काही नाही. काय झालं माहितीये का? अगं मी ना यांना आहो आहो अशी आवाज देत होते. तर आपली रेया ग ती म्हणाली आई बाबांना अरे तुरे करते, मग तूच आप्पांना आहो जाहो का करतेस? म्हणजे आप्पांना एकेरी नावानं हाक मारायची प्रॅक्टिस चालली होती. नाही 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 बा नाही. आयुष्यात नाही जमलं ते. आता कसं जमणार आहे? चल काहीतरी नाही. जमेल जमेल आई. ट्राय तर करून बघा. तुम्ही दोघी उगीच सुरू होऊ नका. मला नाही बे जमायचं तुमच्यासारखं नवऱ्याला नावाने हाक मारणं. अरे अगं मी काही तुमच्या काळातली नाहीये. आमच्या काळातली नाही. नवऱ्याकडे साधं बघायची सुद्धा सोय नव्हती. नावाने हाक मारलं तर दूरच. अहो आई, ते कदाचित तुमच्या काळी नवरा बायकोच्या वयामधलं अंतर खूप असायचं ना, म्हणून असेल. हो म्हणजे आई, आता नवरा बायको साधारणतः सेम एजचेच असतात ना, त्यामुळे मग आम्ही सहजपणे हाक मारतो नवऱ्यांना नावाने. पण आई, तुमच्या वयात आणि आप्पांच्या वयात खूप अंतर असेल ना? नाही ग, वयाचं तसं एवढं नव्हतं. पण काय झालं, आमच्या आजूबाजूच्या बायका नवऱ्याला आव जाऊच म्हणायच्या. नवऱ्याचं नाव घेताना लाजायच्या. आम्ही काय, आम्ही सुद्धा समाजाच्या धाकाने तेच पुढे नेलं. पण आई, आता काळ बदललाय. ट्राय करून बघा ना, जमेल कदाचित. चुप का, आता या वयात ते जमवून करायचंय काय मला? पूर्वीच्या काळी नवऱ्याविषयी बोलताना जसं बोलायचंय तसं आपण आत्ताही बोलायला लागलो तर म्हणजे मग आता मकरनला सकाळी उठवताना
मला इकडची स्वारी अजून झोपेते वाटतं. इकडच्या स्वारीचा ऑफिसला जायचा मूड नाही वाटतं. आणि इतका मंजूळ आवाज ऐकून मकरन उठून बसायच्या ऐवजी परत मस्तपैकी लोळत खोरत पडला असता. पण मी काय म्हणते आई, तुम्ही इकडच्या स्वारीला एकदा एकेरी नावाने हाक मारून बघा. नाही नाही चल काहीतरीच काय आई गंमत म्हणून, म्हणजे आप्पांची त्यावर काय रिॲक्शन होते ना ते बघायला. नाही, नको नको चल नाही. आई असं काय करतो आई, एकदा मला ना आमच्यासाठी प्लीज. नाही ग आई मुलींचा एवढा हट्ट नाही करणार तुम्ही, प्लीज आई. हे बघा हे असे चेहरे करू नका. तुम्हाला माहिती आहे तुमचे हे असे चेहरे बघून मी काही नाही म्हणणार नाही. नाही ऑल द वे. आई 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 काय करायचं नाही. सुधाबेंद्र पेन्शनकडे जाऊन होतं. बरं झालं आठवलं. अगं सोसायटी मेंटेनन्स चेक न्यायचा आहे. चिताक चिंता तुम कतक 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 तुम मल्हार आई नाही काही नाही. काय ते मी तुलिकाला सांगेन. तू तू तुझं काम कर. एक हाक मारे. मकरन काय गाई? नाही तू खेळतोयस का? खेळ खेळ. काय चाललंय? आमचं कुठे काय काय नाही. नाही सापडला चेक. सुधा मी जाऊन येतो पेन्शनकडे. आई पटकन हाक मारा ना लवकर. एकदा तर हाक मारायची. आई अजिबात घाबरू नका. एकदा हाक मारून तर बघा. पटकन हाक मार ना. किती सोपं आहे. एकदा हाक मारायची. आई अहो टेन्शन काय घेते. पटकन मारा. नाही नाही. काय आई घाबरता काय. डेअरिंग करा. नाही 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 गो. मारायची फक्त. सोपी हाक आहे. पटकन पटकन. नारायण छे आता काय फायदा. आप्पा गेले गेटच्या बाहेर. आई तू आपण नाही मी यांच्यामुळे. आमच्यामुळे काय ऍक्च्युली आम्हाला बघायचं होतं आईंनी आप्पांना नावाने हाक मारल्यावर आप्पांची काय रिॲक्शन येते ते. अरे पण मग आम्हाला सांगायचं ना. तुम्हाला काय सांगायचं. तुम्हाला आप्पांची रिॲक्शन दिसली नसती अशी उठली असती गालावर. आम्हाला सांगायचं म्हणजे आई आम्ही ना तुझा टास्क सोपा करून दिला असता. हा आई तू एक काम कर. तू ना त्यांना नारायण नको म्हणूस. नरू म्हण.
ए घाबरे, इथे अख्खं नाव घेता येत नाही. नरू मला नाही बाई जमणार. अगं आई, तू त्यांना नरू म्हटल्यानंतर आप्पांना काय वाटेल ह्याचं तू टेन्शन घेतेस ना, म्हणून तुला अवघड जात आहे. पण आप्पांना लहानपणी शाळेत त्यांचे सगळे मित्र नरू असंच म्हणायचे. कळता त्यांच्या मित्रांनीच सांगितलं मला. त्यामुळे तुला जर का असं वाटत असेल की आप्पांना ऑकवर्ड वाटेल, तर तसं अजिबात काही होणार नाही आहे. उलट आम्ही त्यांना नरू हे ऐकण्याची सवय करून देऊ शकतो, म्हणजे तुला एवढं वाटणार नाही. सवय ती कशी करायची? दादा ऐका ना, मला ना जरा एक अर्जंट कॉल करायचा होता. माझा मोबाईल हरवला आणि याचा डिस्चार्ज झालाय. बॅटरी संपली. देता का प्लीज? दे ना प्लीज. प्लीज. लॉक ऑन. हा थँक्यू. दे- दोन मिनिटं. इथेच इथेच. थँक्यू. प्रायव्हेट नंबर कर ना, तर आपण कॉल बॅक करतील. 2 मिनिटं. प्रायव्हेट नंबर आहे. हॅलो, नरू कसा आहेस रे? ओळखलंस का? हा? अरे कोण बोलतंय? कोण बोलतंय? अरे शाळेत असताना एका बाकावर बसायचोच नरू आपण, आणि तू विसरलास? वा वा नरू, काय आहे? शाळेत कितवीला? किती? आता तेही मीच सांगू कितवीला? जरा तरी आपल्या स्मरणशक्तीला ताण दे नरू. काय चाललंय तुझं नरू? अरे पण तुमचं नाव तरी सांगा ना. वा वा वा, मीच नाव सांगू तुला? अरे शाळेत जेव्हा तू खोड्या करायचास आणि स्वतःचं नाव दुसऱ्यांवर ढकलण्याची पाळी यायची, तेव्हा बरं माझं नाव आठवायचं तुला. अरे याला काय अर्थ आहे? मला नाही आठवत आता, वय झालं माझं. अच्छा, वय झालं. बरं बरं बरं, मग माझंही तर वय झालंच आहे की नरू. हा असं काय? पण मी तुझ्यासारखा तापट राहिलेलो नाहीये नरू. बरं सोड सोड सोड. बायको पोरं कशी आहेत तुझी? हा तुझ्यासारखीच असतील नाही नरू खोडकर? अरे त्यांना काही नाव ठेवायचं काम नाही. माझी मुलं चांगली आहे. अच्छा, वा वा नरू, ते आईवर गेले हे एक बरं झालं. काय अरे काय नरू 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 लावलंय? तुमचं नाव सांगा ना आधी. अरे ओळख ना नाव. नाही ओळखू येत? सांगतो थांब. हा माझं नाव सांगतो मी तुला. अरे अरे मी तो हा तुझ्या शेजारी बस. हॅलो हा हॅलो, ऐकू आलं का ना? हॅलो हॅलो हॅलो. अरे ऐकू येत नाही, नाव सांगा. कुणाचा फोन होता? काय माहिती कोणाचं नाव सांगायचं की नाही आधी? तर राहिलं बाजूला. आणि जेव्हा सांगायला गेलं तेव्हा नेटवर्कचा इश्यू झाला. काहीतरी काचकूच काचकूच आवाज आला. पण म्हणत काय होता? काय नाही म्हणाल, शाळेमध्ये म्हणे आम्ही एकत्र होतो. मी याचं काहीतरी गुरुजींना नाव सांगायचं म्हणे. आणि काय म्हणाला? आणि कुठे काय म्हणाला, स्वतःचं नाव सांगायचं की नाही ते राहिलं बाजूला. मला मात्र सारखं सारखं आपलं नरू 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 करून हाक मारत होता. काय बिंडोक माणसं असतात. काय असतात नरू? अगं बाई, म्हणजे तुम्हाला शाळेत नरू म्हणायचे का? अगं हळू बोल. मकरंद आणि मल्हारला कळलं ना, मला उगाच हँडल देत बसेल काहीतरी. मी जरा फोन चार्जिंग लावतो. म्हटलं बाई एकदा काय बोलता? मग काय म्हणाले आप्पा? अगं त्यांना कळलंच नाही. मी लगेच सूर बदलला ना. आई, आप्पांना कळायला पाहिजे ना, नाहीतर कशी कळणार त्यांची रिॲक्शन आपल्याला? आत्ता चांगला चान्स आहे. ए नको बाई,
अगं मी ते लपून हाक मारायचा प्रयत्न केला ते किती छातीत धडधडलं माहितीये माझ्या. नको. एक्झॅक्टली आई, तशीच धडधड आप्पांच्या हृदयात होते की नाही ते बघूया ना आपण. त्यांना कशाला धडधड होते, उलट त्यांना धक्का बसेल आणि त्यांचं बीपी शूट होईल. काय बोलताय आई, असं काही होणार नाही. तुम्ही एकदा ट्राय करा ना. नाही गो बाई, मला नाही जमणार. आई, न जमायला काय झालं? एवढं काही कठीण नसतं काही नवऱ्याला नावाने हाक मारणं. तुम्हाला सोपच जातं ग, तुमच्यात मैत्री आहे ना. आई, तुमच्या नात्यात मैत्री नाहीये का? आहे ग, पण कसं आहे ना, असं सगळ्यांसमोर नवऱ्याला नाही, मला नाही बाई, असं नाही. असं करताय, एकदा हाक मारून बघा ना. अहो, आप्पांची रिॲक्शन काय ते बघायला फक्त. म्हणा ना प्लीज एकदा. नरू 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 पटकन म्हणून टाका. आई कमान कमान कमान. आता पाठ आहे तर म्हणून टाका ना पटकन. मला पटकन पटकन. नको गो बाई, मला नाही जमायचं. हो आई, त्यात काय एवढं? अगं एवढं काय म्हणजे, हे बघ इतकी वर्ष आपण नवऱ्याला दिलेला मान असा एका क्षणात कसा बाजूला सारायचा. मला नाही बाई जमायचं. वाईट वाटून घेऊ नका ग, पण म्हणजे ना, नवा काळ आला म्हणून जुन्या काळानं आपल्यावर सोपवलेलं उत्तरदायित्व असं सहज सोडून देता येत नाही ग. सॉरी ग. आई सॉरी काय, अहो आम्ही गंमत करत होतो फक्त. आणि तसंही आहे, नवऱ्याला अरे म्हटलं काय किंवा अहो म्हटलं काय, दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम असलं, आदर असला म्हणजे झालं ना. हा, त्या बाबतीत मात्र मी नशीबवान आहे हो. त्या बाबतीत आम्ही पण नशीबवानच आहोत. काय हो, काय झालं काय हसायला? काही नाही ग. काहीतरी तुमची फजिती तुम्हाला आठवली असणार म्हणून सांगत नाही. फजिती वगैरे काही नाही, शाळेतल्या एक गमती आठवली. अगं मगाशी तो शाळेतल्या मित्राचा फोन नव्हता आला का? कोण होता तो, आठवलं का? अगं नाही ना, कळत नाही शेवटपर्यंत कोण होतं ते. पण ना खूप छान वाटलं ग. कितीतरी वर्षांनी मला शाळेतल्या मित्राचा फोन आला आणि कितीतरी वर्षांनी मला कोणीतरी असं नावाने हाक मारलं, नरू असं. सुना, एक सांगू का? आपलं जेव्हा नवीन नवीन लग्न झालं होतं नेहमी असं वाटायचं की तू मला नावाने हाक मारायस. काहीतरी अगं खरं खरं. हो, पण आमच्या आई अण्णांना आवडलं नसतं ना. तरी पण मी तेव्हा मला सांगायचं ना गुपचूप. जसं काय मी सांगितलं असतं तू म्हणालीच असतीस मला. आपला काळ म्हणजे कसा होता, नवऱ्याला देव मानायचा काळ होता. पण एक गंमत बघ कशी येते. देवाला आपण सहजपणे अरे देवा असं म्हणू शकतो, पण तेच नवऱ्याला जर आपण अरे तुरे केलं तर सगळी संस्कृती बुडीत गेली असं होत. असो, त्या काळात तर त्या काळात. पण खंत एकच वाटते की या अहोजाओच्या सक्तीमुळे नवरा बायकोच्या नात्यामध्ये फुललेली मैत्री जी होती ना, ती कधी ओठावर नाही आली. म्हणजे मी बायकोचा मित्र झालो, पण बायकोने मैत्रीण म्हणून मारलेली हाक ती काही कधी ऐकायला नाही मिळाली. हो, आता तो काळच तसा होता आणि
मोठ्या माणसांच्या म्हणण्याचा आदर करणं, आदर राखणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं होतं ना. हो, पण म्हणजे चला असो, झोपतो. गुड नाईट. गुड नाईट नरू. काय म्हणालीस? काय अगं म्हण ना. नाही हो, आता एकदाच जमलं, परत अरे. नाही जमलं. अरे, एकदा जमलं ना जमेल आणखी. म्हण म्हण म्हण. गुड नाईट नरू. एकदा आणखी. अगं म्हण ग, म्हण ना. नरू. वा वा वा. काय मंजूळ हा काय. म्हणजे अशी मंजूळ हात कानामध्ये साठवून मी कायमचा झोपी गेलो ना तरी चालेल मला. काय बोललात? अहो काय हे? अगं नाही, मी तशी गंमत केली. ही कसली गंमत? काय नाही, झोपा आता. अगं झोपतोच आहे. पण नाही नाही. झोपतो. छान वाटलं. अगं बाई, अहो गोळ्या घेतल्यात का? कोणी? मी की नरुनी? काय बाई. पण नाही एकदा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.